नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या मांडवड ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सुभाष पत्तू चव्हाण यांच्या विरोधात गारपीटच्या अनुदानातील गैरव्यवहार प्रकरणी दिनांक 30 जून 2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून नांदगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी यांनी थेट ग्रामसेवक सुभाष चव्हाण यांचा बडतर्फीचा प्रस्ताव नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्याधिकारी अधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठविले असल्याची माहिती नांदगाव पंचायत समितीचे संजय दळवी यांनी बोलताना दिली असून ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश आले आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की ग्रामसेवक सुभाष चव्हाण यांनी मूळ शेतकरी खातेदारांना डावलून संगणमताने स्वतःच्या आर्थिक लाभापोटी शेतकरी खातेदारांना शासनाकडून दिले जाणारी नुकसान भरपाईची रक्कम मूळ लाभार्थींच्या यादीमध्ये त्यांचे आधार कार्ड व बँक खाते क्रमांक न देता स्वतःचा बँक खाते क्रमांक व आधार कार्ड वापरून स्वतःच्या नावाने बँक खात्यात वर्ग केल्याचे प्रकरण असून एकूण 3,57,757 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या गुन्ह्याची दखल घेत नांदगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी यांनी अपहार केलेल्या ग्रामविकास अधिकारी यांच्या विरोधात बडतर्फीची कारवाई करावी असा प्रस्ताव नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठवल्याने मोठी खळबळ उडाली आहे। अशा प्रकारचा गुन्हा व बडतर्फीची कारवाईचा प्रस्ताव पाठवण्याची नांदगाव तालुक्यातील पहिलीच घटना आहे। ग्रामविकास अधिकारी सुभाष चव्हाण यांच्यासह संगणक परिचालक व अन्य 12 जणांविरोधात मंडळ अधिकारी श्रीमती सुवर्णा गोडे यांनी नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली असून नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 0270/2024 नुसार भारतीय दंड संहिता 1860 कलम 406 420 34 प्रमाणे सुभाष दत्तू चव्हाण, विजय दौलत आहेर, बापूसाहेब दशरथ सरोदे, पवन सुभाष चव्हाण या 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। MCN न्यूज मराठी करिता मुक्ताराम बागुल, नांदगाव। ग्रामपंचायत मांडवड येथे नोव्हेंबरमध्ये झालेल्या गारपिटीचा सर्वे तेथील ग्रामविकास अधिकारी सुभाष चव्हाण यांना देण्यात आला होता। सुभाष चव्हाण यांनी सर्वे झाल्यानंतर लाभार्थ्यांमध्ये लाभार्थीचे नाव स्वतःचे टाकून आधार बेस पेमेंट असल्यामुळं स्वतःचं नातेवाईकाचे मुलाचे मुलीचे व कॉम्प्युटर ऑपरेटर यांनी पण त्यांच्या स्वतःच्या नातेवाईकांचे नावांचे आधार क्रमांक देऊन शासकीय निधीचा अपहार केलेला आहे। त्यामुळे त्यांच्यावरती तहसीलदारांच्या आदेशान्वये मंडलाधिकारी यांनी 420 आणि अजून 1-2 कलमामध्ये आहेत त्यामुळे गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील कारवाई पोलीस करताय। अजूनही त्याच्या चौकशी अहवालामध्ये तहसीलमध्ये जे चौकशी होणार आहे पूर्ण नावाची खात्री केल्यानंतर अजूनही त्यात नाव वाढण्याची शक्यता आहे।